नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही? मजेत आहेत ना? तर मजेतच राहा। आजचा ब्लॉग आहे आपला आषाढी एकादशीचा। तर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंडळी। तर चला आज जाऊया देवबाप्पाचं दर्शन घेऊया, आपल्या विठोबाचा आणि रुक्माईचा। शेअर करणार आहे भगरीचा डोसा कसा बनवतात, ही रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा। तर चला आजचा व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि सर्वांना आपल्या आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। कुंजा बघा, बोल ना। बघा बोलत नाही, हा हार घेऊन बोलते। तर चला मी तयार झाली, आता येतील न्यायला। लाईट बंद करते, फॅन। चला, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। बोल, एकदा बोल, बोल ना, एकदा बोल। नाही बोलत। चला जाऊया आपण मंदिरात। तर मंडळी आता मंदिरात पोहोचले आणि खूप गर्दी बघा। ताई रंजिता ताई काय चालू मी काय सानिया। तर बघा, हे बघा इथे सत्कार चालू आहे आणि सत्कार चालू आहे इथे। हे बघा, सत्कार चालू आहे इथे भजनवाल्यांचा। दुपारच्या आता 1 वाजल्यात बघा किती गर्दी आहे इथे। हे बघा इथे ताई आहे बघा, ताई हे बघा, दोघी ताई एवढी लाईन आहे बघा, सगळे आहे ते बघा, जाम गर्दी आहे। तर चला आता दर्शन घेऊया आपण लाईनीला। चला, सजावट केले बघा। काय बोल, बोल ना। तुझा आहे? कोण आहे? कोण आहे तुझा? विठोबा आहे? चल मग, चल। चल, कुठे पैसे टाकतो? दाखव, कुठे पैसे टाकतो? हा बघा, पैसे टाकले कुंजानी। बोल, हनुमान की जय बोल। झाला? टिकली लावायची आहे? याची टिकली लाव ना। चला चला, बघू शकता इथे किती गर्दी झाली आता। जाम गर्दी झाले बघा, भाऊस आहेत सर्व, बाबा वगैरे हे। चला, आणि इथे पण पूर्ण लाईन लागली बघा। मंदिर कुंजात मध्ये आहे। बाबू चल, भाऊ प्रसाद देतात। चल बाय कर नाना। तर मंडळी जस्ट आता मंदिरात आले बघा आणि आता तुम्हाला
तुम्हाला मी माझी रेसिपी दाखवणार आहे. कसा भाकरीचा डोसा बनवले मी, मसाला डोसा आणि चटणी नारळाची उपवासाची. तर चला व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि बघा आपला भाकरीचा डोसा. तर चला मंडळी, आता तुम्हाला शेअर करते मी आता कसं भाकरीचा डोसा बनवायचा आणि बटाट्याची उसळ कशी बनवायची. तर चला बघा आता पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत कंटिन्यू राहा. तर मंडळी तुम्ही बघा, आता मी आहे ना तुम्हाला दाखवते एक रेसिपी माझी आषाढी एकादशी निमित्त. तर हे आहे वरीचे तांदूळ बघा, हे बघा वरीचे तांदूळ. आणि याचा आपल्याला उपवासाचा डोसा बनवायचा आहे, भगरीचा, म्हणजे याला भगर बोलतात आणि मराठी भाषेमध्ये एकदम वरी बोलतात, वरीचे तांदूळ. तर आमच्या भाषेत आम्ही याला भगर बोलतो. तर याचे डोसे कसे बनवायचे उपवासाला तुम्हाला मी दाखवते. तर चला, आता ही इथं पाव किलो भगर आहे आणि ही अर्धा पाव आहे. तर आता आपल्याला बघा कसे डोसे बनते, मी उपवासाचे बनवते बघा. पाव किलो डाळ आणि अर्धा पाव डाळ. पाणी टाकू याच्यात आपण, हा बघा. तर मंडळी आपल्याला आहे ना जवळजवळ 8 तास तरी भिजले पाहिजे. तर आता मी रात्रीच भिजत टाकले बघा, रात्र झाली. आता सकाळी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला मी दाखवेन ना, तेव्हा ते कसं पुढची प्रोसेस काय तुम्हाला दाखवून फुगली झाल्यावर. तर चला आता आपण असं भिजत टाकूया सकाळी. आता याला वाटूया डाळीला. चला बघा, झाकण देऊन ठेवूया आणि सकाळी आपण वाटूया हिला. तर मंडळी बघा, रात्री भिजत टाकलेली, आज आहे आषाढी एकादशी. तर रात्री भिजत टाकलेली भगर आपली आता आपल्याला वाटून घ्यायची आणि याचा आपल्याला डोसा बनवायचा मस्त. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाणा मिक्स टाकायचं आहे आणि चटणी करायची खोबऱ्याची डोशाबरोबर खायला. तर चला मी आता हे वाटून घेते भगर आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणा टाकायचे. चला तर भगर घेऊया आपण आता. हे बघा, आणि याच्यातलं पाणी काढून घेतले मी आता बघा. आणि आपल्याला याच्यात थोडासाच पाणी ॲड करायचं आहे बघा, हे बघा. तर चला आता वाटून घेते, तुम्हाला दाखवते मी वाटल्यावर. तर मंडळी बघा, अशा प्रकारे पातळ वाटायचं आपल्याला, हे बघा, हे बघा. तर चला असं सर्व वाटून घेते, नंतर शेंगदाणे पण तुम्हाला दाखवते मी. चला तर बघा मंडळी, कसा डोशाचं पीठ झालं आपला उपवासाचा. आणि आता आपल्याला शेंगदाणे वाटून टाकायचे, त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करूया आपण, हे बघा. तर चला शेंगदाणा वाटून घेऊया आता परत पाणी टाकलं बघा मी शेंगदाण्यामध्ये. आता परत आपण वाटून घेऊया. तर बघा मंडळी, मस्त झाले आपला. आता आपण टाकूया याच्यात, हे बघा, शेंगदाण्याचं पण. तर हे बघा, मस्त असा डोशाचं पीठ झाले आपला उपवासाचा, आहे बघा. तर चला आता कसा होते ना तुम्हाला दाखवते मी. तोपर्यंत उपवासाची चटणी बनवते खोबऱ्याची. चला आता उपवासाची चटणी बघा, खोबरं आणि फक्त मिरची घेतले. तर चला आता वाटून घेऊया आपण चटणी मस्तपैकी आपल्या डोशाबरोबर उपवासाच्या. आणि बटाट्याची उसळ पण करायची आपल्याला, नंतरला करू आपण. तर मस्त चटणी पण झाली बघा आपली उपवासाची. तर चला आता एक डोसा बनवते यांना नाश्त्याला पहिला आता सकाळी. चला तर आता आपण मीठ टाकूया आपल्या बघा डोशाच्या पिठामध्ये भगरीच्या. आणि इथं तवा ठेवले तापत बघा. तर बघा चला आता कसा मी बनवते डोसा, आहे बघा. पहिलं काढून घेते सगळं, आहे बघा, बघा. चला बघूया होते का आपला भगरीचा डोसा. बघा आपला डोसा कसा आपल्याला आता झाकण देऊन ठेवायचं आहे. गॅस फास्ट करायचं आहे बघा. डोसा झाकण देऊन ठेवूया. हे बघा तुम्हाला दाखवते झाल्यावर मी. तर हे बघा डोसा आपला मस्त, हे बघा पलटी करायचा. आता वरून असं तेल टाकूया आपण थोडा.
मस्त डोसा झाला बघा. आता खालून ब्राऊन करायचं आपल्याला. तेल टाकायचं आहे. परत पलटी करूया. इथून तेल टाकायचं आहे. झाला नाही खालून मस्त कडक झाले असा. हे बघा. तर बघा काढला डोसा आपला. क्रिप्स झाली मस्त. आता दुसरा परत एक टाकूया. तर चला आता याला पण झाकण देऊन ठेवते. मग तुम्हाला दाखवते झाले दोन्ही पण. तर आपली उपवासाची डिश रेडी झालेली आहे बघा. 2 डोसे बनवले यांना नाश्त्याला आता. हे बघा आणि चटणी. चला घ्या. हा दिले यांना घ्या. इथं आपल्याला आता बटाट्याची उपवासाची भाजी बनवायची आहे. तर चला दाखवते कशी करायची ती. आता टाकायचं आपल्याला कढीपत्ता, जिरा जिरा टाकायचं. आता मिरच्या टाकायचं बघा. जिरा वगैरे टाकलं बघा मस्त. आणि इथं आपला डोसा बनते बघा. इथं आपली बटाट्याची उसळ बनते. गॅस फास्ट करूया. मिरची होऊ द्या. थोडा मीठ टाकायचं याच्यात आणि थोडा इथं आता बघू शकले याच्यात मीठ टाकले. आता आपण टाकू याच्यात बघा बटाट्याची भाजी पसंत आपल्याला. मीठ टाकलं मी. आता 5 मिनिटं झाकण देऊन ठेवू आपण. बघा चला आता 5 मिनिटं झाकण देऊन ठेवते. तुम्हाला दाखवते. चला आता सकाळी दुसरे चटणी बरोबर डोसे केले. आता परत यांना डोसे केलेत बघा. कसा झाले डोसा. आता तेल टाकायचा. चला तर मंडळी आषाढी एकादशीचा आज माझा फलार झालेला आहे. तुम्ही बघितलं अशाल भगरीचा डोसा कसा बनवला आणि तुम्हाला पूर्ण मी दाखवलं. आणि बटाट्याची उसळ. तर चला तुम्हाला दाखवते आपली डिश मस्त खाली उपवासाची. आणि थांबा 1 मिनिट दाखवते. तर इथं बघा आपला डोसा भगरीचा मस्त क्रिप्सी झाले कडक एकदम. इथं आहे बटाट्याची उसळ आहे. इथं चटणी केलेली खोबऱ्याची तुम्हाला माहिती आहे. आणि इथं बेफर. तर चला या मंडळी आता फराळ खाते. आणि तुम्हाला व्हिडिओ संध्याकाळी कंटिन्यू करणार आहे. मी घरी जाईल ना माझ्या आईकडे तेव्हा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करीन. कारण की तिथं गीता आहे ना भगर आमटी बनवायला सांगते. तिला उपास सोडायला आता आम्हाला घरी आमची ते बनवली कोपर करायला. चला आता संध्याकाळी व्हिडिओ कंटिन्यू करीन. चला तर मंडळी मी आता घरी आले. आता वाजतात रात्रीचे 9. आणि इथं कोथिंबीर कटिंग करते. राखे चाले अयोध्येला फिरायला. त्याला कोथिंबीरच्या वड्या बनवायच्या आहेत. हे बघा उद्या चालले गुरुवारी सकाळी. आणि सोयाबीन चिली पण बनवायची आहे. आता जास्त घरी पोचल्यावर रात्री आता. कारण गावात आमच्या ताईला आमच्या ताईला भाऊ श्रद्धांजली होती ना तिथं गेलेलो. म्हणून मला आज तिथे उशीर झाला. पटापट कोथिंबीरच्या वड्या करून घेते. चला नंतर तुम्हाला भगर आमटी खाताना लागते. तर मंडळी आता वाजले 10. आणि बघा सोयाबीन चिली बनवते. सोयाबीन चिली राखेला उद्या न्यायला. आणि इथं कोथिंबीर वडी बनवत ठेवले. इथं वाटले चटणी गीतानी. आणि
आणि त्या आमटी बघा आपली भगरची बरोबर खायची आमटी बघा बघा आमटी. आणि इथं आहे भगर बघा भगर आमटी गरमागरम. आता यानं देते खायला चटणी बरोबर. सोयाबीन चिली राखेला उद्या मी ह्याची आहे ना आणि कोथिंबीर वड्या बनवून घेते. चला ही बघा सोयाबीन चिली राखेला उद्या जायचं आहे म्हणून बनवून द्यायचं. सकाळी लवकर जायचं आहे ना. आता आम्ही भगर आमटी खाऊ. इथं कोथिंबीर वड्या. तर बघा संध्याकाळची आता डिश आहे आपली भगर आमटी चटणी. इथं बघा गीताने घेतले. तर आता आम्ही सोयाबीन चिली आणि कोथिंबीरच्या वड्या बनवल्यात आणि दोघी बसलो आता फराळ करायला आहे बघा. या तुम्ही पण फराळ करायला. चला आता आजचा ब्लॉग मी आता इथंच संपवते. चला आता नेक्स्ट ब्लॉगला भेटू आपण. काय कशाला. चला मंडळी आजचा ब्लॉग आपण आता इथंच संपवूया आणि आता पण भेटूया नेक्स्ट नवीन व्हिडिओला. चला.